लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांसोबत पार्थ पवार देखील उपस्थित होते. बारामती निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, सूत्रांची माहिती. राज्यातील इतर राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवरही चर्चा, सूत्रांची माहिती. बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केले. अनेक उमेदवार बारामती बाहेरचे. करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस. अजित पवारांच्या अपघातावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेईन. बारामतीतले काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया. मी लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे. काँग्रेसनं पोटनिवडणुकीतून माघार घ्यायला हवी होती. काँग्रेस उमेदवारी मागे घेईल अशी आशा. बारामती पोटनिवडणुकीवर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. अजितदादांच्या मृत्यूचा गुन्हा महाराष्ट्रात का दाखल करत नाहीत? संजय राऊतांचा सवाल. दादांविषयी जी उचकी लागली आहे त्या उचक्यांची नाटकं बंद करा. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. किती लोक राहतात ते बघू, राऊतांचं वक्तव्य. बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप भाजप नेत्यांचा काँग्रेस नेत्यांना फोन नाही, सूत्रांची माहिती. तर बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस अद्याप ठाम असल्याची सूत्रांची माहिती. समरजित घाटगे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. भाजप प्रदेश कार्यालयात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश संपन्न. फडणवीसांच्या आदेशानं माझा भाजपात पक्षप्रवेश. माझं राजकीय भवितव्य फडणवीसांकडे सोपवलंय. समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडण्याची पूर्वकल्पना पवारांना दिली होती, घाटगेंचं वक्तव्य. समरजित घाटगे भाजपचेच आहेत. ते फक्त तिकिटासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळालं, लढता परत भाजपवासी झाले. समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पटेलांच्या तिरोडा येथील सभेतील बॅनरवर अजितदादांचा फोटो नाही, विकास लवांडेंची पोस्ट. तर तटकरे पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलंय. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत, लवांडेंची टीका. पाकिस्तानात युद्धविरामावर चर्चा होणं ही भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट. ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानत असतील तर भारताला चपराक. संजय राऊतांचा घणाघाती निशाणा. तर राऊत पाकिस्तानचा उदो करतायत. भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. इराणसारखा देश अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणनं मोडून काढली आहे. ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवलाय, संजय राऊतांचं वक्तव्य. पुण्यातील लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात रॅली पोलिसांनी अडवली. सासवडच्या बोबदेव घाटात रॅली पोलिसांनी अडवली आहे. सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा आता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये जगताप आणि पडळकरांचा सहभाग पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरच्या व्हिट्स हॉटेलमध्ये जागा लिलाव प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा अहवाल. सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भोंदू खरातला आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं. दरम्यान तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याचा अर्ज कोर्टाकडून मंजूर केला असून भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. भोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार. खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री. खरातच्या व्हिडिओ प्रकरणी सायबर विभागात गुन्हा दाखल. सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ असल्याचं समोर. वांद्र्यातील आर.के. पाटकर मार्गावरील महापालिकेचा भूखंड वादात. संबंधित जागेवर नर्सिंग कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव असतानाही भूखंड खासगी फाउंडेशनला देण्याची निविदा काढल्याचा आरोप. मनसेकडून निविदा रद्द करण्याची मागणी. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची चौकशी आता थेट तालुका स्तरावर होणार. तालुका समितीकडून छाननी करून प्रस्ताव
जिल्हा समितीकडे पाठवला जाणार। शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदतीचा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। रायगड जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या खात्यांचं आज अखेर वाटप संपन्न। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठे बदल होण्याचे संकेत। अर्थ आणि शिक्षण खातं शिंदे सेनेचे चंद्रकांत कोळंबे यांच्याकडे, कृषी आणि पशुसंवर्धन खातं भाजपचे वैकुंठ पाटील यांच्याकडे। छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार। मुंबई महापालिकेची आरोग्यविषयक खरेदी जेम पोर्टलद्वारे होणार। महापालिकेच्या रुग्णालयातील खाटांची माहिती दर्शवण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड विकसित केला जाणार। महापौर रितू तावडे, आमदार अमित साटम, आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांच्या बैठकीत निर्णय। माढ्यातील अंजन गावात पुतळा प्रकरणात कारवाईला गती। तपासाच्या दृष्टीने सर्व माहिती काढण्यासाठी अंजन गावात फॉरेन्सिक व्हॅन दाखल। अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्णा घाट परिसरात विरोधी पक्षाला कार्यालय नाकारलं। स्वखर्चानं कार्यालय उभारत अजित पवारांच्या पक्षाची गाधीगिरी। सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबत असल्याचा आरोप। मुंबईतील कांदिवलीमध्ये दुकानावर गुजराती भाषेतील नामफलक। गुजराती भाषेतील नामफलकावर मनसेचा आक्षेप। नामफलक मराठीत करण्यासाठी मनसेकडून निवेदन। 7 दिवसात नामफलक बदलण्याचं दुकानदाराकडून आश्वासन। मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी जी साऊथमधील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे। पालिकेने दिलेल्या डेडलाईनमध्ये कामं पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं पेडणेकर म्हणतात। नागपुरात रिक्षा चालकांचं आंदोलन। एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। मध्य पूर्वेतील युद्धाचा पुरवठ्यावर परिणाम। एलपीजी गॅस 55 रुपये प्रति लिटरनं उपलब्ध करण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस तुटवड्यानं नागरिक हैराण। भूममध्ये 2-2 दिवस गॅस मिळत नसल्याचा नागरिकांच्या तक्रारी। बुकिंग तसंच घरपोच सेवा बंद। सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीमध्ये नागरिकांची गर्दी। अमरावती जिल्ह्यात 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी। मात्र जिल्ह्यात फक्त 1,08,000 लिटरचा पुरवठा होणार। दरम्यान अमरावतीला अद्याप रॉकेलचा पुरवठा प्राप्त न झाल्यानं रॉकेल वाटप बंद। आखाती देशातील युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात वाढ। पैसे मिळूनही माल मिळत नसल्याची करमाळ्यातील विक्रेत्यांची माहिती। इंडक्शन शेगडीच्या दरात 80 ते 90% वाढ। लाईट फिटिंगसाठी लागणारं साहित्य देखील दर वाढलेत। ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच भोंगळ कारभार। अग्निशमन यंत्राची मुदत संपलेली तर कार्यालय परिसरात घाण आणि अस्वच्छता। रुग्णालयात पाहणी करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सुविधांचे 3-13। इचलकरंजीमध्ये 129 हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कार्यान्वित। कंट्रोल रूमची महापौर आणि उपमहापौरांकडून पाहणी। गावभाग पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज असं कंट्रोल रूम उभारलाय। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचं बिगुल। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 26 ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या 9 थेट सरपंच आणि 34 सदस्य अशा एकूण 43 पदांसाठी पोटनिवडणूक। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत पाण्याची टंचाई। हिरकणीवाडीतील नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ। आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्यानं रायगडच्या पायथ्याशी गावकऱ्यांची तहान कायम। धाराशिवमध्ये सुवासिनीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून 24 महिलांना विषबाधा। तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील धक्कादायक प्रकार। विषबाधा झालेल्या महिलांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। बोईसर तारापूर एमआयडीसीत विराज प्रोफाईल कंपनीच्या 104 एकरवरील विस्तारीकरणाला स्थानिकांचा विरोध। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जनसुनावणी। स्थानिकांसह सर्व राजकीय पक्षांचा कडाडून विरोध। नागपुरात उन्हाच्या तडाख्यामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची भीती। उन्हापासून ट्रान्सफॉर्मरचा बचाव करण्यासाठी नागपुरातील सबस्टेशनवर महावितरणकडून कूलर्स लावण्यात आले आहेत। कोल्हापूर शहरातील रांगडाबाज असलेल्या शिवाजी पेठेत माही साजरी करण्याची परंपरा। या दिवशी शिवाजी पेठेत नागरिकांना कमी दरामध्ये मटण उपलब्ध करून दिलं जातं। शिवाजी पेठेतील नागरिकांची सकाळीच खरेदीसाठी गर्दी।
अमेरिका इस्रायलमध्ये युद्धविराम घोषित होता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदीच्या दरात 11,000ची वाढ. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज. परळीमध्ये नेटवर्क प्रॉब्लेममुळे एसबीआयची मुख्य शाखा बंद. खातेदारांची कामं खोळंबली. बँक किती वेळ बंद राहणार याबाबत कुठलीही माहिती नसल्यानं खातेदारांची गर्दी. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीच्या वेळीच आंदोलन. चाळीसगाव तालुक्यातील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट. मजूर वर्गाकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप. गोंधळामुळे कांद्याचे लिलाव अनेकदा बंद. शेतकरी तसंच मार्केट प्रशासनानं लावलेले आरोप आणि त्यामुळे मजूर वर्गाने हे आरोप फेटाळलेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात वैद्यकीय उपचार न घेता गावठी उपचार. 2 चिमुकल्या दगावल्या. मुलांच्या मृत्यूनंतर प्रकरण उघडकीस. आरोग्य विभागाकडून दखल. आरोग्यातील सर्व पुजारी व वैद्यांना आयुर्वेदिक उपचार करण्यास मनाई. अमरावती पोलिसांनी जप्त केलेल्या 3 कोटींच्या ड्रग्जचं प्रकरण. शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस राजस्थानात बनले शेती मजूर. 50 किलोंच्या ड्रग्जची पोलिसांनी केली डमी डील. ड्रग्ज सूत्रधाराला अखेर अटक. हिंगोलीतील इयत्ता 3री ते 6वीचं संकलन मूल्यमापन चाचणीचे अंदाजे 12,000 पेपर जळून खाक. औंढा नागनाथ पंचायत समितीतील शिक्षण विभागातील घटना. मराठी इंग्रजी गणित विषयाचे पेपर जळाले. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.